मालूबाई, हे घरात बिचारावा निरा कचरा कचरा करून ठेवतात. हे पहा बरं, फेकून द्यायचं फेकून द्या, जाळून टाकायचं असेल तर जाळून टाका. चोर 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 का हा पोट्टे हे काय तू चोरून घेऊन राहिले हा अशा चोऱ्या करता का तुम्ही चल चल चोरी करून राहिली. काय झालं काय झालं काय चकलला भैया? बाई पाय हे चोरी करून राहिली होती. हे असे बाहेरच चोरून नेत असतील. हे दिवसा ढोळ्या चोऱ्या करतात. हे नाही हो काकू, सोडा प्लीज, मी काहीच नाही केलं हो काकू. आता सापडला ना चोर, द्या गेली पोलिसाच्या ताब्यात. सोडा सोडा, अहो मला नका देऊ पोलिसाच्या ताब्यात, सोडा मला. अहो पण झालं तरी काय? काय चोरलं ते ना? काय करत होती ती? तुम्ही ते पिशवी आणून ठेवली की नाही बाहेर, ती चोरून नेत होती. हो ग परी, खरं आहे काय? नाही हो काकू, ते तुम्ही तिथे ठेवली ना थैली, त्याच्यात एक पुस्तक आहे. ते माझ्या कामाचं होतं म्हणून मी पाहत होती आणि तेवढं त्यांनी पकडलं मला. बेटा तू शाळा शिकते का? कोणत्या वर्गात आहे? मी शाळा शिकते, UPSCच्या परीक्षेची तयारी करत आहे. मॅडम, हिच्या थोबड्याकडे पाहून वाटते का हे परीक्षा देऊन राहिली म्हणून? मॅडम, हे नक्की चोर आहे. हिने पोलिसाच्याच ताब्यात द्या. मी खरंच बोलत आहे. पहा कधी तुम्ही. व्याकरणाची पूर्ण पुस्तक आहे मॅडम हे. तसंही तुम्ही फेकूनच देणार होतं ना, माझ्या कामात येते. दाखव बेटा इकडे. बेटा याच्यात हा फोटो आहे. हा कोणाचा होय सांग बरं? हा काय मॅडम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तो. त्यांनी भारताचे संविधान लिहिले. यांच्यामुळेच तर आम्हा स्त्रियांना सक्षम होण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला. 14 एप्रिलला आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वात यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या प्रेरणेनेच मी शिक्षण घेत आहे मॅडम. त्यांच्यामुळेच आमच्या सारख्या गोरगरीब मुलींचा शिक्षणाचा दर्जा उंचावला. त्या महापुरुषाला माझे कोटी कोटी नमन मॅडम. बस बस बेटा बस. आणि हो, हे पुस्तक घेऊन जा बेटा. आणखी तुला पुस्तकं लागत असतील तर घरात आहेत. आणि हो बेटा, शिक्षणात तुला कोणतीही अडचण आली तर मला भेट. धन्यवाद मॅडम, येते मी.